श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असंही म्हणतात, हा संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी देवीच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. कोजागिरी पौर्णिमा, ज्याला जागृतीची रात्र असेही म्हणतात, हा सण लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी समर्पित एक पवित्र सण मानला जातो, जो संपत्ती, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. हिंदू श्रद्धेनुसार या शुभ रात्री देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गातून उतरते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष सेवा, उपासना केली जाते आणि या दिवशी जागे राहणे, भजन करणे, विधी करणे यामुळे आपल्या कुटुंबास आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद येतो. कोजागिरी पूजेमध्ये देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी चंद्र त्याच्या 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि चंद्राच्या किरणातून अमृताचा वर्षाव होत असतो. म्हणूनच या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये केसरयुक्त दूध ठेवले जाते. त्याचा नैवेद्य देवी लक्ष्मीला अर्पण केला जातो आणि तोच नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करतात. अशी मान्यता आहे की हा प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला आरोग्यविषयक काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता देवी लक्ष्मी, इंद्र, चंद्र, कुबेर यांचं पूजनही केलं जातं. रात्री 12 वाजता तुम्ही देवी लक्ष्मीची कोणतीही सेवा, उपासना केलीच पाहिजे. कारण देवी लक्ष्मी ही प्रत्येक घरामध्ये जाते आणि कोण जागं आहे हे बघत असते. म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर आज 16 ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री 8:41 कोजागिरी पौर्णिमा ही तिथी सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:56 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 17 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार असली तरी देखील आपल्याला लक्ष्मी पूजन जे आहे ते 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता करायचं आहे आणि रात्री 12 वाजताच आपल्याला केसरयुक्त दुधाचा किंवा बासुंदीचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. म्हणूनच आज घरासमोरील अंगण तुम्हाला संध्याकाळी स्वच्छ झाडून अंगणामध्ये पाणी मारायचं आहे. तिथे सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. दिव्यांनी देवीचं स्वागत करायचं आहे. रात्री 12 वाजता तुम्ही हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आहे. जर तुम्ही आज सत्यनारायणाची पूजा करणार असाल तर ती पूजा मांडणी तुम्हाला रात्री 12 वाजता करायची आहे. 12 वाजता तुम्ही सत्यनारायण करू शकता किंवा 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 तुम्ही सत्यनारायणाची सेवा करू शकता. पण इंद्र, चंद्र, कुबेर पूजन मात्र तुम्हाला रात्री 12 ते 12:40 या दरम्यानच करायचं आहे. हा दिवस अतिशय शुभ आहे कारण याच दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. म्हणून ही तिथी देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी ही अतिशय आनंदी असते आणि त्यामुळे तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. दिव्याखाली ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमच्या आर्थिक समस्या असतील, तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतील आणि देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज रात्री 12 वाजता देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती अवतरते आणि ती पुढील 15 दिवस म्हणजे दिवाळी अमावस्येपर्यंत पृथ्वीवरतीच भ्रमण करत असते. या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि आजच्या या शुभ दिवशी आपल्या घरासमोर असलेलं सुशोभित अंगण देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतं आणि काही सेवा, उपासना केल्यामुळे, मंत्रस्तोत्रांमुळे ती प्रसन्न होते. तर आज जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या पतीकडून, मुलांकडून करून घेऊ शकता. पण जर सुतक पडलेला असेल तर या सेवा तुम्हाला करता येणार नाहीत. तर मग तुम्ही कोणत्या सेवा करू शकता, तर पहा, नामस्मरणाची सेवा तुम्ही करू शकता आणि रात्री 12 पर्यंत तुम्ही जरी घरामध्ये सुतक असेल तरी देखील तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवून नामस्मरणाची सेवा करू शकता. कारण आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील त्या कष्टाचा, मेहनतीचा म्हणावा तसा मोबदला येत नाही. घराची प्रगती होत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. तुम्हाला सतत कर्ज घ्यावं लागतं. कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे. तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी उधार उसनवारीवर पैसे घ्यावे लागतात.
तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री 12 वाजता जर सत्यनारायणाची पूजा करणार असाल तर सत्यनारायणाच्या पूजेच्या दिव्याखाली तुम्ही ही वस्तू ठेवू शकता आणि जर तुम्ही इंद्रचंद्र कुबेर पूजन करणार असाल तर तिथे ठेवू शकता किंवा हेही शक्य नसेल तर तुम्ही देवघरासमोर ही सेवा करायची आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे रात्री 12 वाजता आपल्याला जी सेवा करायची आहे त्याच्या आधी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याखाली ही वस्तू ठेवायची आहे. आता जर तुम्हाला रात्री 12 वाजता शक्य नसेल काही कारणास्तव तर तुम्ही उद्या दिवसभर कोजागिरी पौर्णिमा तिथीही असणार आहे दुपारी 4:56 पर्यंत. त्या वेळेमध्ये हा उपाय केला तरीही चालेल. तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा मग तो तांब्याचा असेल, पितळेचा असेल किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल. तो तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील तयार करू शकता कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. आता जोही दिवा तुम्ही घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. बघा तूप का तर लक्ष्मी प्राप्तीची ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर केला जातो. शुद्ध गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप आहे तर तुम्ही म्हशीचं तूप घाला, त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती घालायच्या आहेत. 2 वातींची एक वात करून त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्याला जे आसन द्यायचं म्हणजे दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. आता या प्लेटमध्ये आपल्याला सगळ्यात आधी कुंकाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. आज रात्री 12 वाजता गुरुवार सुरू होणार आहे. गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि कुंकवाने काढलेलं स्वस्तिक हे शुभचिन्ह भगवान श्री हरिविष्णूंचं प्रतीक असतं. त्यामुळे कुंकवाने स्वस्तिक काढायचं, मधोमध 4 बिंदू द्यायचे, साईडला 2 उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत. आता त्यावरती आपल्याला जी वस्तू दिव्याखाली टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला एक 2 ते 3 चमचे हळद जी आहे ती या स्वस्तिकवरती टाकायची आहे. गुरुवारी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो. हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते. भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीलाही हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद या स्वस्तिकवरती टाकायची आहे. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आता दिवा ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा रात्रभर म्हणजेच सकाळपर्यंत सुरू राहील एवढं पुरेसं तूप त्यामध्ये घातलेलं असावं. त्यानंतर दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक फूल असलेली लवंग आणि एक अखंड वेलची देखील घालायची आहे. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर महालक्ष्मीचा अतिशय प्रभावी आणि तिला प्रिय असलेला मंत्र म्हणजेच कमलात्मक मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त 108 वेळा पठण करायचं आहे आणि कमीत कमी 16 वेळा पठण करायचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला तो मंत्र दिसत आहे. त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. हा देवी लक्ष्मीचा प्रिय असलेला मंत्र आहे. या दिव्यासमोर तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुमच्या ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील. आता जर तुम्ही सत्यनारायणाची सेवा करणार असाल तर सत्यनारायणाची कथा वाचन, त्याचबरोबर तुमची जेही आरती, स्तोत्र, मंत्र चालणार आहेत. इंद्रचंद्र कुबेर पूजन तुम्ही केलं असेल तर त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्या सेवाही तुम्ही करू शकता. आता हा दिवा जर तुम्ही सुरू केला रात्री 12 वाजता तर तो रात्रभर सुरू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला पुरेसं तूप घालायचं आहे. आता सकाळी जेवढा वेळपर्यंत तो जळत राहील तेवढा वेळ जळत राहू द्यायचा. होऊ शकतं की तो म्हणजेच गुरुवारी दिवसभर जळत राहील, पण तो फुंकर मारून तुम्हाला विझवायचा नाही. जेवढा वेळ जळतोय तेवढा वेळ जळू द्यायचा. आपोआप शांत झाल्यानंतर मग या दिव्याखाली आपण जी वस्तू ठेवलेली आहे ती म्हणजे हळद आपण याखाली ठेवलेली आहे. त्या हळदीचं काय करायचं ते ती हळद तुम्हाला फेकून द्यायची का तर नाही. ती हळद तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता. बघा दर गुरुवारी ही हळद तुम्ही कपाळी लावू शकता. गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो. तर ही हळद अतिशय प्रभावी झालेली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण यावरती उपाय केलेला आहे आणि सर्व मंत्रोस्तोत्रांनी ती सिद्ध झालेली हळद आहे. म्हणून देवी लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद समजून ती हळद तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता. त्यानंतर या दिव्यामध्ये असलेली वात असेल किंवा लवंग आणि वेलची जी आपण घातली होती ती निर्माल्यामध्ये टाकून देऊ नका. तर त्यासाठी तुम्ही एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीच्या भांड्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्यामध्ये ह्या दिव्यातील वात, लवंग आणि वेलची तुम्हाला जाळून टाकायची आहे. यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे. उर्वरित रक्षा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. फक्त तुळशीला ही रक्षा टाकायची नाही कारण तुळस ही देवी लक्ष्मी स्वरूप आपण मानतो. म्हणून कोणत्याही झाडाखाली तुम्ही ही रक्षा टाकून देऊ शकता. तर असा हा उपाय आज शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल.
आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.